नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मृत्यूचे अतींद्रिय विज्ञान या मालिकेतला भाग 18वा आज आपण प्रस्तुत करत आहोत. श्री अरविंदांचे सूक्ष्म देहांतर, शंका निरसन हा आजच्या आपल्या अभ्यासाचा विषय असणार आहे. कसं आहे की श्री अरविंद किंवा मदर यांसारखी जी थोर व्यक्तिमत्व आहेत की जी दिसायला तुमच्यासारखीच माणूस अशा सदरात गणली गेलेली असली तरी सुद्धा त्यांचं वागणं बोलणं किंवा त्यांची आंतरिक स्थिती ही मानवाच्या कितीतरी पलीकडची अशी स्थिती होती. परंतु त्यांचं मोठेपण असं की ते तुम्हा आम्हासारखे बनून आपल्यामध्ये वावरलेले आहेत आणि त्यामुळे आपली जी मर्यादित बुद्धी असते ती सामान्य माणसाच्या ज्या काही मोजपट्ट्या असतात त्याच मोजपट्ट्या लावून त्यांच्या वागण्या बोलण्याचं निरीक्षण करत असते आणि मग तेव्हा मनामध्ये अनेकानेक प्रश्न निर्माण होतात. हे प्रश्न जे आहेत ते कधी बोलून दाखवले जातात किंवा कधी बोलून दाखवले जात नाहीत, पण मनात कुठेतरी बुद्धी ते प्रश्न, त्या शंका उपस्थित करत राहते. अर्थात आता आपण सगळे या मार्गावरचे वाटसरू आहोत, तेव्हा या मार्गावरनं वाटचाल तर करायची आहे, परंतु मनामध्ये काहीतरी शंका कुशंका शिल्लक राहिलेल्या आहेत असं मात्र होता उपयोगी नाही. आपल्याला त्या मार्गावरून अगदी निशंकपणाने वाटचाल करता आली पाहिजे, यासाठीचा आजचा हा प्रयत्न आहे. आणि हे अध्यात्म जीवनाच्या दृष्टीने तर खूपच महत्त्वाचं आहे. श्रद्धा असली पाहिजे, पण मनामध्ये शंका असता कामा नये असं सांगितलं जातं. अर्थात तिथे बहुधा शंका उपस्थित करण्यावरच कटाक्ष असतो. परंतु मदर आणि श्री अरविंद याचा त्याला सन्मान्य अपवाद आहे. अपवाद या अर्थाने की आपण श्री अरविंदांच्या समवेत सायंकालीन चर्चा हा जर भाग वाचलेला असेल, जे इव्हनिंग टॉक्स विथ श्री अरविंद हे जर पुस्तक आपण वाचलेलं असेल तर आपल्या लक्षात येतं की मदर आणि श्री अरविंद या दोघांनाही साधकांनी अगदी त्यांच्या मनात येणाऱ्या कोणत्याही शंका विचारलेल्या आहेत आणि मदर आणि श्री अरविंद यांनी त्याचं निरसन केलेलं आहे. हा जो मोकळेपणा आहे, जो गुरु शिष्य नात्यामध्ये एरवी अभावानेच पाहायला मिळतो, कारण एक प्रकारच्या वलयामध्ये सद्गुरू असतात आणि शिष्य खूप कुठेतरी अगदी आदरभावाने नतमस्तक होऊन त्यांच्याशी आदबीने बोलत असतात, तेव्हा मनात आलेल्या शंका सद्गुरूंना विचारल्या जातातच असं नाही, परंतु इथे मात्र श्री अरविंदांच्या भोवती असणारी जी मंडळी होती ती प्रामुख्याने ती त्यांचे एकेकाचे सहकारी असलेली होती किंवा ते अगदी मित्रत्वाच्या नात्याने एकमेकांशी वागत बोलत असत. आणि त्यामुळे प्रश्न विचारताना, शंका विचारताना कोणताही आडपडदा न ठेवता ते अगदी बिनदिक्कतपणे श्री अरविंदांना मनातल्या शंका विचारत असत. किंवा मदरनी सुद्धा एके ठिकाणी असं म्हटलंय की गुरु असण्यापेक्षा मला मदर किंवा माता असणं हे अधिक स्वाभाविक वाटतं. आणि अर्थातच माता आणि बालक हेही नातं असंच आहे की बालक आपल्या मनात आलेल्या सगळ्या गोष्टी मातेला सांगू शकतो, त्याच्यामध्ये विचारांचं छान आदान प्रदान होऊ शकतं. त्यामुळे मदर आणि श्री अरविंद यांच्या बाबतीत आपल्याला असं दिसतं की मनात आलेल्या कुठल्याही शंका त्यांना मोकळेपणाने विचारल्या जातात आणि ते दोघंही त्याची अगदी दिलखुलासपणाने उत्तरं देत आहेत आणि अनुयायांच्या मनातल्या शंकांचं पूर्ण समाधान होत आहे. तसाच काहीसा प्रयत्न आज आपण त्यांनी जे वेळोवेळी सांगून ठेवलेलं आहे त्याच्या आधारे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवूया की हे जे
प्रश्न आहेत किंवा ह्या ज्या शंका आता उपस्थित केल्या जाणार आहेत त्या शंका या कुठल्या एखाद्या व्यक्तीने विचारलेल्या असतील किंवा कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झालेल्या असतील तरीही त्या सोडवणं महत्वाचं का आहे? कारण एकंदर मानवी समूहाला पडलेले हे प्रातिनिधिक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच पाहिजेत, कारण त्याच्या आधारानेच पुढे मग संपूर्ण मानव जातीच्या या बाबतीतल्या ज्या काही शंका असतील त्याचं निरसन होऊ शकणार आहे आणि मार्ग प्रशस्त होऊ शकणार आहे. म्हणून आपण ह्या ज्या शंका उपस्थित केल्या जातात त्यांना एवढं महत्त्व देतोय आणि म्हणून त्याचा विचार आज आपण सविस्तर करतो आहोत. एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न असा आहे की श्री अरविंदांचं तत्वज्ञान हे सांगतं की संपूर्ण जीवन हाच योग आहे. आणि असं जर का आहे तर मग स्वतः श्री अरविंदांनी जीवनाचा त्याग का केला? म्हणजे त्यांनी स्वतःहून देहत्याग का केला असा प्रश्न विचारण्यात येतो. म्हणजे हा जीवनाचा त्याग नव्हे का? तर आपल्या सामान्य दृष्टिकोनातनं पाहिलं तर हा प्रश्न अगदी अचूक आहे असं आपल्याला वाटतं, पण म्हणूनच त्याचा तपशिलात खुलासा करण्याचा प्रयत्न आपण करूया. श्री अरविंदांचं तत्वज्ञान हे आहेच, आपल्याला माहिती आहे की संपूर्ण जीवन हा योग आहे असं म्हणत असताना जीवनातलं एकही अंग, जीवनातला एकही घटक हा योगापासून वेगळा अलिप्त असा राहता उपयोगाचा नाही. प्रत्येक अंग हे योगमय झालं पाहिजे असं त्यांचं तत्वज्ञान आपल्याला सांगतं. पूर्ण योगाचं तत्वज्ञान आपल्याला नेमकं हेच सांगतं. मग अगदी मृत्यू हा सुद्धा योगमय झाला पाहिजे हे त्यामध्ये स्वाभाविकपणे आलंच. मग श्री अरविंदांनी जो देहत्याग केला तो देहत्याग त्याचं प्रयोजन काय होतं हे आपण सगळं समजावून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण पाहिली होती ती अशी की आपल्या सीमित दृष्टीला त्यांनी देह ठेवला असं जरी दिसत असलं तरी तो देह ठेवला तो म्हणजे सामान्य माणसानी देह ठेवण्यासारखा तो देह ठेवणं होतं का? तर अर्थातच ते तसं नव्हतं. म्हणजेच इथे अवस्थेमध्ये बदल आहे. एकतर तो त्यांनी संकल्पपूर्वक त्यांची केलेली ती कृती होती हेही आपण पाहिलं, आणि दुसरं त्यांनी जो देह ठेवला तो फक्त स्थूल देह ठेवला. सामान्य व्यक्ती ज्याप्रमाणे स्थूल देह ठेवल्यानंतर तिचा मृत्यूनंतरचा जो प्रवास होत राहतो, आपण हे सगळं मागच्या भागांमध्ये समजावून घेतलंय की स्थूल देहाचा त्याग होतो, मग सूक्ष्म देह गळून पडतो, मग प्राणिक जगतामध्ये ती व्यक्ती जाते, मग मनोमय जगतामध्ये जाते, मग अंतरात्मिक जगतामध्ये जाते आणि तिथे पुढच्या जीवनाची तयारी करते, विश्राम करते. हा सगळा जो तिचा मृत्यूनंतरचा जीवनक्रम असतो तसा श्री अरविंदांचा जीवनक्रम आहे का? तर तो अर्थातच तसा नाही हे आपण पाहिलं. मागच्या भागांमध्ये आपण हे समजावून घेतलेलं आहे की श्री अरविंदांनी स्थूल देहाचा त्याग केला, पण ते सूक्ष्म भौतिक जगतामध्ये जाऊन वास्तव्य करत आहेत. म्हणजेच तिथे जाऊन ते वास्तव्य करतायत, तिथे जाऊन ते कार्यरत आहेत. म्हणजे जीवनाचा त्याग केला असं म्हणता येईल का? अर्थातच म्हणता येणार नाही. म्हणून हाही मुद्दा आपल्या आता नक्की लक्षात आला असेल असं मला वाटतंय. दुसरी गोष्ट अशी की जीवनाचा त्याग केला असं कधी म्हणता आलं असतं जर ते काही योग्यांप्रमाणे जीवनाचा त्याग करून महासमाधी घेऊन जर ते सच्चिदानंद अवस्थेमध्ये विलीन पावले असते. म्हणजे आपण पाहिलं त्याप्रमाणे
की समुद्रामध्ये पाण्याचा एक थेंब मिसळून जावा त्याप्रमाणे स्वतःचं स्वतंत्र अस्तित्वच त्यांचं जर शिल्लक राहिलं नसतं तर मग त्यांनी जीवनाचा त्याग केला असं म्हणता आलं असतं. पण ते तसं नाही हे आता आपल्याला माहिती आहे. त्यांनी निर्धारपूर्वक विचारपूर्वक एक गोष्ट केली, ती म्हणजे सच्चिदानंद अवस्थेपर्यंत जाऊन पोचल्यानंतर सुद्धा, म्हणजे इतर योग्यांप्रमाणे त्यांनाही तिथे विलीन होणं शक्य असताना सुद्धा या पृथ्वीवरचं जीवन जे आहे ते दिव्य जीवनात रूपांतरित झालं पाहिजे, ह्या धारणेने, या विचारांनी ते स्वतःच्या सच्चिदानंद स्थितीमधून खाली उतरून सूक्ष्म भौतिकामध्ये येऊन वास्तव्य करायला लागलेले आहेत. त्यामुळे या पृथ्वीवरचं दुःख, दैन्य, दारिद्र्य, अंधकार यांनी भरलेलं असं जे जीवन आहे, या जीवनापासून पाठ फिरवली नाही, किंबहुना या जीवनाचंच रूपांतरण करण्यासाठी त्यांनी उचललेलं ते पाऊल आहे. म्हणून श्री अरविंदांनी जीवनाचा त्याग केला असं आपल्याला कदापिही म्हणता येणार नाही, हे इथे लक्षात येतं. इथे आणखी एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. तो असा की कोणाच्याही मनात आलं आणि आता मला सूक्ष्म भौतिक जगात राहायचं आहे असं एखाद्याने नुसतं ठरवलं तर ती व्यक्ती तशा रीतीने राहू शकते का? अशी शंका येणं मनामध्ये स्वाभाविक आहे. तर हे इथे लक्षात घेतलं पाहिजे की असं तुम्हा आम्हाला काहीही प्रयत्न न करता आपण सूक्ष्म भौतिकात जगू शकत नाही. याचं कारण त्याच्यासाठी पुरेशी तयारी करावी लागते. मग आता हे करणं कोणाला शक्य आहे ते मदर इथे सांगतायत बघा. Someone who has unified his being completely around the divine presence within him. म्हणजे त्याचे जे काही 4-5 निकष आहेत ते मदर इथे एक एक करून सांगतायत. त्यातला पहिला निकष असा की त्या व्यक्तीने स्वतःचं समग्र अस्तित्व जे आहे ते त्याच्यामध्ये असलेल्या ईश्वरी उपस्थितीच्या भोवती, म्हणजेच अगदी सोप्या शब्दात करण्यासाठी सांगायचं तर त्यांनी स्वतःचं अस्तित्व त्याच्या चैत्य पुरुषाभोवती संघटित केलं पाहिजे, सुरचित केलं पाहिजे. हू इज नाव ओनली वन विल, वन कॉन्शियसनेस. म्हणजे ती व्यक्ती म्हणजे आता एकच संकल्प आणि एकच चेतना अशी झालेली आहे. म्हणजे काय तर ईश्वराचा जो संकल्प तोच त्या व्यक्तीचा संकल्प, तीच त्या व्यक्तीची इच्छा आणि तीच त्या व्यक्तीची चेतना, अशी ती संघटित जेव्हा झालेली असेल. पुढे बघा, धिस पर्सन विल हॅव ग्रुप अराउंड हिज सेंट्रल सायकिक बीइंग अ फुल्ली डेव्हलप्ड अँड ऑर्गनाइज्ड माइंड. त्याचं जे मन असेल ते कसं असेल, ते पूर्ण विकसित झालेलं मन असेल आणि ते सुव्यवस्थित त्याची रचना असेल आणि ते चैत्य पुरुषाभोवती त्याची गुंफण झालेली असेल. हा एक भाग. अँड ॲब्सोल्युटली सरेंडर अँड कोलॅबरेटिंग व्हायटल. व्हायटल म्हणजे त्याचा जो प्राण आहे तो चैत्य पुरुषाच्या आदेशांना किंवा ईश्वरी आदेशाला पूर्णपणे समर्पित झालेला असेल आणि त्याला तो सहकार्य करत असेल. अँड an obedient, docile and supple physical being. आणि त्याचं शारीर अस्तित्व कसं असेल तर ते अत्यंत आज्ञाधारक असेल, अतिशय विनम्र असेल आणि त्याच्यामध्ये घडण सुलभता असेल. हे सगळे जर निकष एखादी व्यक्ती पूर्ण करत असेल म्हणजे तिने जीवनभर स्वतःची वाटचाल ह्या पद्धतीने केलेली असेल, स्वतःच्या अस्तित्वावर तिने हे सगळं कार्य केलेलं असेल, तर त्या व्यक्तीचा देह हा पुढे बघा काय म्हणतात मदर,
This physical being, as it is fully developed, will have a subtle body. म्हणजे अशा रीतीने ज्याची पूर्ण घडण झालेली असते अशा व्यक्तीच्या ठिकाणी सूक्ष्म देह असतो. व्हॉट श्री अरविंदो कॉल्स द ट्रू फिजिकल, त्याला श्री अरविंद ट्रू फिजिकल असं म्हणतात, असं मदर म्हणतात. विच विल इन्फायनाइटली सरपास द लिमिट्स ऑफ इट्स बॉडी. आणि असा जो सूक्ष्म देह आहे तो मग या स्थूल देहाच्या ज्या सगळ्या मर्यादा आहेत त्या ओलांडून पलीकडे जाऊ शकतो. अँड हॅव इनफ सपलनेस, प्लॅस्टिसिटी, बॅलन्स टू बी एबल टू अडेअर टू द इनर पार्ट्स ऑफ द बीइंग. म्हणजे हा जो सूक्ष्म देह आहे तो आंतरिक अस्तित्वाच्या ज्या सगळ्या गतिविधी आहेत त्याचा जो विकास होतो आहे त्या विकासाचं अनुसरण करण्याची क्षमता या सूक्ष्म देहामध्ये आलेली असते असं त्या म्हणतात. म्हणजे त्या सूक्ष्म देहानिशी ती व्यक्ती स्थूल देहाव्यतिरिक्त जिवंत राहून पुढचा प्रवास करू शकते असं त्यांचं सांगणं आहे. आता लक्षात आलं की आपल्या ठिकाणी, सामान्य माणसाच्या ठिकाणी स्थूल देहाच्या मागे सूक्ष्म भौतिकाचं एक अस्तर असल्यासारखं आहे. चैत्य पुरुषाभोवती जोपर्यंत आपण त्याची व्यवस्थित रचना करत नाही, बांधणी करत नाही, तोपर्यंत सूक्ष्म देह अस्तित्वात येत नाही, हे असं मदरच्या विवेचनावरनं इथे लक्षात येतं. आणि मग अर्थातच श्री अरविंदांच्या बाबतीत हे सगळं त्यांनी त्यांच्या जीवनात केलेलं असल्यामुळे ते अशा रीतीचा निर्णय घेऊ शकले की मला या पृथ्वी तलावरचं स्थूल देहाचं कार्य माझं पूर्ण झालेलं आहे आणि आता मला पुढचं कार्य करण्यासाठी सूक्ष्म शरीरामध्ये राहून कार्य करायचं आहे, हा निर्णय ते घेऊ शकले. ठीक आहे. आणखीन एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे जीवन सोडणं हा प्रकारच इथे नाही. कारण हे जे सूक्ष्म भौतिक जगत आहे या सूक्ष्म भौतिक जगताचा गुणधर्मच मुळी अमर्त्यता हा आहे. मदननी असं म्हटलेलं आहे बघा, इमॉर्टॅलिटी इन द सटल फिजिकल इज इव्हन परफेक्टली ऑब्वियस. इट्स नॉट ओनली इझी टू इमॅजिन, इट्स अ फॅक्ट. या सटल फिजिकलमध्ये म्हणजे सूक्ष्म भौतिक जगतामध्ये अमर्त्यता ही वस्तुस्थिती आहे. आणि अमर्त्यता असं म्हणलं याचाच अर्थ असा की तिथलं जे जीवन आहे ते अनंत काळपर्यंत तसंच चालू राहू शकतं, हा त्या जगताचा अगदी सहज स्वाभाविक गुणधर्म आहे. त्यामुळे आपल्या भौतिक दृष्टीने जीवन संपुष्टात आलेलं दिसलं तरी ते जीवन खऱ्या अर्थाने संपुष्टात आलेलं नाही. श्री अरविंद तिथे सूक्ष्म भौतिक जगतामध्ये राहून कार्यरत आहेत हे आपण समजावून घेतलेलं आहे. किंबहुना जीवनामध्ये दीर्घकाळ राहता यावं आणि कार्यशक्ती वाढावी, म्हणजे जे कार्य करायचं आहे त्याच्यामध्ये तहान, भूक, निद्रा, विश्रांती यासारख्या ज्या गोष्टी स्थूल देहाच्या मर्यादा म्हणून पडतात त्या मर्यादा सुद्धा कार्याच्या आड येऊ नयेत असा त्यांचा प्रयत्न असल्यामुळे त्यांनी तो सगळा निर्णय घेतलेला असेल हे आपल्या लक्षात येतं. त्यामुळे आता मला वाटतंय की जीवनाचा त्याग श्री अरविंदांनी केला हे खरं नाही, हे या एवढ्या सगळ्या मुद्द्यांच्या निशी आता स्पष्ट झालेलं असेल. असाही एक प्रश्न उपस्थित केला जातो की ठीक आहे, तुम्ही म्हणता की संकल्पपूर्वक त्यांनी देहत्याग केला, हे मान्य, पण मग त्यांना शेवटच्या काळामध्ये आजारपणाला का सामोरं जावं लागलं? आणि सामोरं जावं लागलं हे तर ठीकच आहे, मानवी प्रकृतीचा, निसर्गाचा तो भाग आहे असं म्हणून आपण एक वेळ समजू शकतो. पण मग जर त्यांच्या अंगी एवढी योगसिद्धी होती, योगशक्ती होती, तर त्यांनी त्या आजारावर स्वतःच उपचार का नाही केला? म्हणजे मग त्यांना हा देहत्याग करावा लागला नसता? असाही एक प्रश्न उपस्थित केला जातो. त्याचंही कारण
काय आहे ते आपण समजावून घेण्याचा थोडासा प्रयत्न करूया. पुढे कालांतराने मदरला एका वेगळ्या संदर्भात, इथे श्री अरविंदांच्या देहत्यागाचा संबंध नाहीये, पण मदरला एका साधकाने असं विचारलेलं आहे की आपण योग साधना करतो, मग आपल्या देहावरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे आणि एवढंच नाही तर आपल्या देहाचे आपण स्वामी असलो पाहिजे. तर मदर म्हणतात की हो, हे बरोबरच आहे. पुढे काय म्हणतात बघा त्या. येस, धिस वॉज प्रिसाइजली द एक्स्ट्राऑर्डिनरी थिंग श्री अरविंदो हॅड. श्री अरविंदांचं स्वतःच्या देहावर स्वामित्व होतं, हे मदर इथे या निमित्ताने सांगतायत. त्या म्हणतात ही मेड नो एफर्ट बट देन ही डिडंट यूज इट ऑन हिमसेल्फ. म्हणजे त्यांचं स्वतःच्या देहावर जे स्वामित्व होतं ते स्वामित्व त्यांनी जाणीवपूर्वक उपयोगात आणलेलं नाही. पण हे बघा काय म्हणतात, बट फॉर ह्युमन्स दिस इज समथिंग अनथिंकेबल. त्यांच्याकडे सामर्थ्य होतं अनेक जणांचे जे आजार होते त्याच्यावर मदर आणि श्री अरविंद या दोघांनीही अनेकदा उपचार केलेले होते आणि अगदी दुस्साध्य अशा आजारांमधून सुद्धा त्या साधकांची मदर श्री अरविंदांनी सुटका केली होती. याची अनेक उदाहरणं तिथे पाहायला मिळतात. असं असताना सुद्धा श्री अरविंद स्वतःच्या बाबतीत मात्र हे उपचार करत नाहीत. हे जे काही त्यांचं वागणं आहे, हे वागणं सामान्य बुद्धीला कळण्यासारखं नाही, अनथिंकेबल आहे असं त्या म्हणत आहेत. किंवा दुसऱ्या एका प्रसंगात, म्हणजे देह ठेवण्याच्या आसपासचा हा काळ आहे, श्री अरविंदांना डॉक्टर सन्याल जे त्यांच्यावर उपचार करत होते त्यांनी सहज डॉक्टरी पद्धतीने विचारलं की काय त्रास होतोय सध्या तुम्हाला. तेव्हा श्री अरविंदांनी दिलेलं उत्तर महत्वाचं आहे. बघा काय म्हणतात, ट्रबल, नथिंग ट्रबल्स मी अँड सफरिंग वन कॅन बी अबाव इट. त्रास म्हणाल तर मला कुठलाही त्रास होत नाही, आणि दुःख, वेदना, काही यातना होत आहेत का, तर ते म्हणतात शरीराला त्या यातना होत असतील, पण व्यक्ती म्हणून तिची जी आंतरिक स्थिती आहे ती त्या सगळ्यापासून व्यक्ती अलिप्त राहू शकते, त्याच्या अतीत राहू शकते, असं श्री अरविंद इथे म्हणताना दिसतात. आणि पुढे आणखीन एकदा त्यांनी असं परत डॉक्टर सन्याल यांच्याबरोबरच झालेल्या संवादामध्ये असं म्हटलेलं आहे, यू डॉक्टर्स कॅन थिंक ओनली इन टर्म्स ऑफ डिसीज अँड मेडिसिन्स. म्हणजे डॉक्टर मंडळी आहेत ते आता रक्ताची तपासणी करूया वगैरे असं जेव्हा सुचवतात तेव्हा श्री अरविंदांनी हे दिलेलं उत्तर आहे. ते म्हणतात की तुम्ही डॉक्टर लोक फक्त आजार आणि औषधोपचार याचाच फक्त विचार करू शकता, बट ऑलवेज देअर इज मच मोर इफेक्च्युअल नॉलेज बियॉन्ड अँड अबाव इट. पण हे आरोग्य विज्ञान शास्त्र आहे, त्याच्याही पलीकडे अधिक गुणकारी असं काही ज्ञान असतं, त्याची तुम्हाला कल्पना असत नाही. पण मला तरी आत्ता या तुमच्या कुठल्याही उपचाराची आवश्यकता नाही असं श्री अरविंद म्हणतात. कारण ते ज्ञान त्यांच्यापाशी आहे हा संकेत आपल्याला या विधानांमधनं मिळतो. म्हणजे ते ज्ञान, कुठलं ज्ञान, पूर्ण गुणकारी असं ज्ञान की जे औषध निर्माण शास्त्राच्या पलीकडे असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्यांच्यापाशी आहे याचा हा स्पष्ट संकेत आहे. पण त्याचा उपयोग ते स्वतःसाठी करत नाहीयेत. त्यांच्या सेवेसाठी उपस्थित असणारी जी साधक मंडळी होती त्या साधक मंडळींपैकी एकाने श्री अरविंदांना विचारलेलं आहे
की आर यू नॉट युझिंग युअर फोर्स टू गेट रीड ऑफ द डिसीज? तुम्ही हा तुमचा जो काही आजार सध्या तुम्हाला झालेला आहे, त्या आजारातून बरं होण्यासाठी तुम्ही तुमच्या शक्तीचा वापर करणार नाही का? नो केम द शॉकिंग रिप्लाय. तेव्हा श्री अरविंदांनी एका शब्दात सांगितलं, नाही. परत एकाने धाडस करून विचारलं, व्हाय नॉट? तुम्ही जर तुमच्या त्या शक्तीचा उपयोग केला नाही तर हा आजार बरा कसा होणार? टू धिस ही सिम्पली गेव द क्रिप्टिक रिप्लाय, कांट एक्सप्लेन, यू वोंट अंडरस्टँड. का नाही वापर करणार त्याचा? तर ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण जरी मी किती ते सांगायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला ते समजणार नाही, असा त्यांच्या म्हणण्याचा भावार्थ होता. आणि आता या सगळ्या घटनांचा जेव्हा आपण पूर्ण तपशिलात विचार करतो, त्यांची संगती लावायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की आधीच्या काळामध्ये श्री अरविंदांनी स्वतःच्या आजारावर उपचार केलेले होते आणि त्यातनं ते बरे झालेले होते. परंतु आत्ताचा जो आजार होता त्याच्यावर त्यांनी शक्य असूनही उपचार केले नाहीत. याचं कारण आता देह ठेवायचा आहे हे त्यांनी निर्धारित केलेलं होतं आणि त्यामुळे स्वाभाविक रीतीने जो आजार वाढत चाललेला आहे तो त्यांनी त्याला वाढू द्यायला मुभा दिली. अन्यथा ते त्याच्यावर उपचार करू शकले असते, पण हे सांगणं तेव्हा संयुक्तिक झालं नसतं. त्यामुळे त्यांनी ते त्या साधक वर्गाला काही सांगितलेलं नाहीये. आणखीन एक गोष्ट बघा, मदर इथे सांगतायत, एका वेगळ्या संदर्भात सांगतायत. एका साधकाने प्रश्न विचारलाय की श्री अरविंद आता परत कधी येतील, म्हणजे देहात परत कधी येतील. तर थोडीशी अपेक्षा अशी आहे त्या साधकाची की काहीतरी चमत्कार होईल आणि श्री अरविंद परत आपल्यामध्ये उपस्थित होतील. तेव्हा मदरनी दिलेलं हे उत्तर आहे, द रिटर्न कॅनॉट बी इन अ स्टार्टलिंग मिरॅक्युलस मॅनर. ते काहीतरी चमत्कार करून आपल्यामध्ये पुन्हा प्रकट होतील अशी शक्यता नाही. दॅट वुड नॉट बी कन्सिस्टंट विथ श्री अरविंदोज मेथड अँड आवर वर्क. आणि श्री अरविंद त्यांचं जे सगळं जीवनमान आहे ते पाहता चमत्कार सदृश गोष्ट करतील ही शक्यता नाही. आणि त्यामुळे या आजारावर काहीतरी जादूची कांडी फिरवून तो आजार दूर केला असं वागणं त्यांच्या प्रकृतीमध्ये बसणारं नाही. का बसणारं नाही? त्याचं कारण हेच आहे की अवतार जेव्हा देह धारण करतो तेव्हा तो मानवत्वाचं अवगुंठन घेतो. म्हणजे मानव आपण आहोत त्यांना स्वतःच्या दिव्य स्वरूपाची पूर्ण जाण असते, पण बाह्यतः मात्र त्यांनी मानव असल्याचा वेश परिधान केलेला असतो. आणि त्यामुळे मग ते तुमच्या आमच्यामध्ये तुमच्या आमच्या सारखे होऊन वावरत असतात, बोलत असतात, संवाद साधत असतात. पण त्यांचं असामान्यपण जर ते व्यक्त करतील तर त्यामुळे काय होईल? तर त्यामुळे सामान्य मानवी जीवनापासून ते तुटल्यासारखे होतील आणि मग अवतार धारण करण्याचं प्रयोजनच मुळी संपुष्टात येईल. अवतार धारण करण्याचं प्रयोजन काय असतं? मी जसा आहे तसे तुम्हीही बनू शकता हे दाखवणं हे अवताराचं प्रयोजन असतं. आणि म्हणून श्री अरविंद एवढ्या संपूर्ण जीवनभरामध्ये कधीही स्वतःचं असामान्यपण जेणेकरून प्रकट होईल अशा गोष्टी करताना दिसत नाहीत. मी तुमच्यातलाच आहे इतक्या साध्या सरळ पद्धतीने ते जीवनात वावरत राहतात असं आपल्याला दिसतं. जीवनातले प्रसंगच सांगायचं झालं तर हे अगदी माहीत असलेलं सगळ्यांना उदाहरण आहे. अगदी क्रांतिकारक म्हणून नंतर राजकारणामध्ये जेव्हा त्यांनी प्रवेश केला आणि ते देशस्तरावरचे
राष्ट्रीय स्तरावरचे जेव्हा ते नेते बनलेले होते तेव्हा सुद्धा व्याख्यानाच्या निमित्ताने दौरा करायला निघालेले असताना आगगाडीमध्ये त्यांनी 3rd क्लासमधनं प्रवास केलेला होता. हे सगळं डॉक्युमेंटेड आहे. मग आता राष्ट्रीय स्तरावरचे नेते असताना ते 1st क्लासने प्रवास करू शकले असते, पण तसं न करता जनसामान्यांसारखंच वागायचं, बोलायचं, त्यांच्या बरोबरीने राहायचं, हे सूत्र त्यांनी पूर्ण आयुष्यभर पाळलेलं दिसतं. आणि अगदी नंतर पॉंडिचेरीला आल्यानंतर सुद्धा जेव्हा ते कठोर तपस्या करत होते त्या कालावधीमधला त्यांचा सगळा जर जीवनानुभव पाहिला तर ते सुद्धा अगदी त्यांच्या आजूबाजूला जे सहकारी जमा झालेले होते त्यांच्यासारखेच, त्यांच्या बरोबरचे होऊनच श्री अरविंद त्यांच्याशी वागत असत. तिथे कुठेही त्यांनी स्वतःचं असामान्यपण प्रकट करू दिलं नव्हतं. ती जाणीवपूर्वक परत केलेली कृती होती. आणि मदर आल्यानंतर मग लोकांना मदरनीच स्वतःच्या वागणुकीतनं हे दाखवून दिलं की श्री अरविंद हे असामान्य आहेत, तेव्हा त्यांच्याशी सामान्याप्रमाणे व्यवहार करता कामा नयेत. हे मदरला दाखवून द्यावं लागलेलं आहे या सहकारी मंडळींना. तोपर्यंत त्यांना कल्पनाही नाही आली. तेव्हा अशा रीतीने योगशक्तीचा वापर करून स्वतःचं आजारपण दूर करणं शक्य असताना सुद्धा त्यांनी ते केलं नाही. या पाठीमागचा जो तात्विक विचार आहे तो श्री अरविंदांच्या एका पत्रामधनं व्यक्त झालेला आहे, तो आपण समजावून घेऊया. ते म्हणतात बघा, प्रारंभापासूनच जर आम्ही अतिमानसामध्येच वास्तव्य करत राहिलो असतो, म्हणजे सामान्य पद्धतीचं जीवन न जगता अतिमानसिक स्तरापर्यंत आम्ही जे जाऊन पोचलेलो होतो त्या स्तरावरचं जीवन जर आम्ही पहिल्यापासून जगत राहिलो असतो तर आमच्यापर्यंत कोणीच येऊन पोहोचू शकले नसते किंवा कोणाला साधना करणेही शक्य झाले नसते. तसे असते तर पृथ्वी, तिच्यावरील माणसं आणि आमच्यामधील संपर्काची कोणतीच आशा बाळगता आली नसती. असं म्हणून नंतर त्यांनी मदर कशा एका उच्च अवस्थेमध्ये वावरत असताना सुद्धा त्या पृथ्वीवरच्या लोकांसाठी कशा रीतीने स्वतःला त्यांना खाली उतरावं लागतं हे त्यांनी पुढे सांगितलेलं आहे. आणि मग सगळ्यात शेवटी त्यांनी म्हटलंय, मनुष्याला भेटण्यासाठी ईश्वराला स्वतःला झाकून घ्यावेच लागते. म्हणजे आता आपण सुरुवातीला जे म्हटलं ते की आतमध्ये आपण ईश्वर आहोत, स्वतःच्या दिव्यत्वाची पूर्ण जाणीव असताना सुद्धा मनुष्याबरोबर वावरायचं आहे तर मनुष्याचा वेश धारण करून यावं लागतं, त्या मर्यादा सांभाळून वागावं लागतं, तरच त्यांचं कार्य सिद्धीला जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या आजारावर योग शक्तीच्या आधारे उपचार करता येणं शक्य असताना सुद्धा ते केले नाहीत. त्याचा खुलासा अशा रीतीने आपल्याला करता येतो. आणखीन एक प्रश्न असा उपस्थित केला जातो की अतिमानसाचं अवतरण या पृथ्वी चेतनेमध्ये करणं हे जर त्यांचं अवतार कार्य होतं तर ते पूर्ण न करताच त्यांनी देहत्याग का केला. आता आपल्याला एव्हाना हे लक्षात आलेलं आहे की त्यांच्या हयातीमध्ये अतिमानसाचं अवतरण या पृथ्वी चेतनेत झालेलं नव्हतं. हे जरी खरं असलं तरी सुद्धा ते पूर्ण न करताच त्यांनी देहत्याग केला असं मात्र नाही. किंबहुना अतिमानसाचं अवतरण हे कार्य त्यांनी तसंच अर्धवट सोडून न देता देहत्याग केला अशी ती वस्तुस्थिती नाही, तर ते कार्य खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला नेण्यासाठीच म्हणून त्यांनी देहत्याग केलाय. हे आता आपण जे अन्वयार्थ नावाचे भाग केलेले आहेत त्यामध्ये आपल्याला लक्षात आलेलं आहे. आणि मदरला त्यांनी जे अभिवचन दिलेलं होतं ते मदरनी आपल्याला सांगितलेलं होतं, तो संदेश आपण पाहिलेला आहे. काय म्हणल्या होत्या त्या, इन अनमिस्टेकेबल टर्म्स दो हॅज प्रॉमिस्ड दॅट ऑल ऑफ thyself would remain here
and not leave the earth atmosphere until earth is transformed. म्हणजे अतिमानस चेतना पृथ्वी चेतनेमध्ये अवतरित करणं हा त्यांच्या कार्याचा एक प्रकारे अंशभाग आहे. परंतु त्यांचं पूर्ण कार्य काय, तर ही समग्र पृथ्वी रूपांतरित झाली पाहिजे आणि ह्या पृथ्वीवरच दिव्य जीवन अस्तित्वात आलं पाहिजे. हे त्यांचं अवतार कार्य आहे. आणि ते कार्य पूर्ण करण्यासाठीच त्यांनी अधिक शक्ती त्यांना लाभावी आणि अनंत काळपर्यंत कार्य करता यावं, यासाठी त्यांनी स्थूल देहाचा फक्त त्याग केला आणि सूक्ष्म देहांतर केलेलं आहे. हे आता आपल्याला एव्हाना लक्षात आलेलं आहे. त्यांचं एक काव्य आहे, त्या काव्यामध्ये सुद्धा त्यांचा हा निर्धार कसा व्यक्त होतो बघा. म्हणजे ही त्यांची संपूर्ण जीवनभरच धारणा राहिलेली आहे. काय धारणा आहे बघा. माय गेपिंग वुंड्स आर 1001. माझ्यावर जे असंख्य वार आजपर्यंत झालेले आहेत, हा जो संघर्ष चालू आहे, आपण मागच्या भागात पाहिलं की ह्या अनंत काळपर्यंत चालत आलेले जे निसर्ग नियम आहे, निसर्गाचा जो कायदा आहे, प्रकृतीचा जो कायदा आहे, त्या विरोधात केलेलं हे युद्ध आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावर अनेक वार झालेले आहेत, अनेक जखमा त्यांच्या शरीरावर झालेल्या आहेत. एखाद्या योद्ध्याप्रमाणे ते म्हणतात, माझ्या भळभळत्या जखमा हजारो आहेत. My gaping wounds are 1001 and the Titan kings assail. आणि तरी सुद्धा अजूनही त्या राक्षसांचा जो राजा आहे, म्हणजे विरोधी शक्ती, त्या अजूनही आक्रमण करतच राहिलेल्या आहेत. पण मी युद्धातनं पळ काढणार आहे का, माघार घेणार आहे का, तह करणार आहे का? ते म्हणतात, मी असं काहीही करणार नाही. बट आय डेअर नॉट रेस्ट टिल माय टास्क इज डन अँड रॉट द इटर्नल विल. म्हणजे काय, तर माझं कार्य पूर्ण झाल्याशिवाय आणि त्या शाश्वताचा संकल्प पूर्ण झाल्याशिवाय, म्हणजे जी ईश्वरी योजना आहे ती प्रत्यक्षात उतरल्याशिवाय, काय ईश्वरी योजना आहे, या पृथ्वीवर दिव्य जीवन असावं, ही जी ईश्वरी योजना आहे, ती योजना पूर्ण झाल्याशिवाय विश्रांती घेण्याचा विचार सुद्धा मी करू शकत नाही, असं ते त्या काव्यामध्ये म्हणत आहेत. म्हणजे ही त्यांची कायमस्वरूपी असलेली धारणा आहे, हे आपल्या लक्षात येतं. आणि अर्थातच पृथ्वीचं वातावरण तोपर्यंत ते सोडून जाणार नाहीयेत, हे त्यांचे आश्वासक शब्द आहेत, ते आपल्या कानावर रुंजी घालत राहतात. त्यामुळे त्यांचं कार्य अपूर्ण अर्धवट ठेवून त्यांनी देहत्याग केलेला नाही, हे आपल्या लक्षात आलं. मग अपूर्णतेचा जसा हा एक शिक्का मारण्याचा प्रयत्न केला जातो, तसाच त्यालाच जोडून येणारा दुसरा भाग म्हणजे की श्री अरविंद त्या कार्यात अपयशी झाले का, कारण ते पूर्ण न करताच निघून गेले. तर अर्थातच ते यामध्ये अपयशी झाले नाहीत. किंबहुना त्यांचा जो प्रवास आहे, तो प्रवास मदननी असं त्याचं वर्णन केलेलं आहे की एका पाठोपाठ एक असे विजय संपादन करत ते चाललेले आहेत. कोणते विजय संपादन करत चाललेले आहेत, तर मदननी इथे त्याचं वर्णन असं केलंय की त्यांचा जो स्थायी भाव आहे त्याप्रमाणे ते एका पाठोपाठ एक विजय संपादन करत चाललेले आहेत. म्हणजे काय, थोडक्यात इथे समजावून घेऊया. तर त्यांचा जीवनाचा जो सगळा प्रवास पाहिला आपण, तर असं लक्षात येतं की श्री अरविंद एक एक टप्पे अत्यंत, काय म्हणूया, ज्याला घवघवीत यश म्हणता येईल अशा प्रकारचं यश तिथे ते संपादन करतात. आणि त्या यशाच्या अत्युच्च शिखरावर पोचल्यानंतर ते त्या यशाचा त्याग करतात आणि पुढच्या प्रवासाला लागतात.
हे अगदी त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला सहजगत्या पाहायला मिळतं. अगदी ICSचा जेव्हा ते अभ्यास करत होते त्यामध्ये ते अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झाले असते, पण इंग्रजांची चाकरी करायला नको म्हणून आलेलं यश त्यांनी बाजूला सारलं आणि बडोदा संस्थानमध्ये त्यांनी नोकरी स्वीकारली. तिथून पुढे अगदी कॉलेजमध्ये ते उपप्राचार्य झाले, प्राचार्य झाले असते. त्या सगळ्या उच्च शिखरावर असतानाच म्हणजे कारकिर्दीतलं ते यश होतं, ते यश त्यांनी बाजूला सारलं आणि राजकारणामध्ये उडी घेतली. राजकारणामध्ये पुढे स्वतःच्या सामर्थ्याच्या आधारावर ते अल्पावधीतच राष्ट्रीय पातळीवरचे नेते ठरले. लोकमान्य टिळकांच्या बरोबरीने ते वावरायला लागले. हे आपल्याला सगळं माहिती आहे. सुरत काँग्रेसमध्ये त्यांची निर्णायक भूमिका होती. म्हणजे परत तिथे सुद्धा ते यशाच्या अत्युच्च शिखरावर जाऊन पोचलेले होते, पण तिथे ते रेंगाळत राहिले नाहीत. त्या यशाचा त्याग केला. कशासाठी? अधिक उच्चतर कामगिरी करण्यासाठी. आणि म्हणून तिथून ते पॉंडेचेरीला गेले. पॉंडेचेरीमध्ये राहून योग साधना करत असताना परत अध्यात्म साधनेच्या दृष्टीने एक अत्युच्च म्हणता येईल असा टप्पा त्यांनी गाठला. 1926 साली अधिमानसाचं अवतरण त्यांच्या देहामध्ये झालं. श्रीकृष्णाचं अवतरण त्यांच्या देहामध्ये झालं. हा एक विलक्षण महत्वाचा म्हणता येईल असा टप्पा होता. पण त्या यशामुळे सुद्धा ते तिथे स्थिरावले नाहीत. तर त्या प्रसंगानंतर त्यांनी आश्रमीय जीवनाची सर्व जबाबदारी मदरवर सोपवली आणि उच्चतर साधना करण्यासाठी ते एकांतवासात गेले. हा भाग आपल्याला माहिती आहे. आणि त्यामध्ये सुद्धा पुढे प्रगत होत राहिले, अध्यात्म साधना करत राहिले, अतिमानसाच्या अवतरणाच्या दिशेने प्रयत्न करत राहिले. आणि आवश्यकता निर्माण झाली तेव्हा या भौतिक देहाचा, स्थूल देहाचा त्याग करून पुढच्या अधिकच्या महत्वाच्या कार्यासाठी ते सूक्ष्म देहांतर करते झाले. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर जर आपण पाहिलं तर ते प्रत्येक टप्प्यावर विजय मिळवतात आणि तिथून अलगदपणाने त्यातून बाहेर पडतात. अगदी हाच त्यांचा जीवनक्रम सूक्ष्म शरीरामध्ये सुद्धा कायम त्यांनी ठेवलेला आहे. आणि आध्यात्मिक दृष्ट्या जे अधिकाधिक वरचे टप्पे आहेत ते गाठत चाललेले आहेत असं मदरच्या दृष्टीला दिसलेलं आहे. ते मदरनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हे अपयश निश्चित नाही हे आपल्या इथे लक्षात येतं. आणि अगदी आपल्या भौतिक दृष्टीला सुद्धा समजू शकेल असा मुद्दा म्हणजे मदरनी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे ते आपल्याला माहिती आहे. ते म्हणजे 29 फेब्रुवारी 1956 या दिवशी झालेलं अतिमानसाचं अवतरण. हे सगळं याच्या व्यवस्थित नोंदी केलेल्या असल्यामुळे आपल्याला ते समजून येऊ शकतं. अन्यथा सूक्ष्म भौतिक प्रांतात ते काय विजय संपादन करत चाललेले आहेत हे आपल्याला एरवी कळणार नाही. पण त्यांचा हा सगळा जीवन प्रवास पाहिला तर आपल्या ते लक्षात येऊ शकेल की तो त्यांचा स्थायी भाव आहे. आणखीन एका ठिकाणी यश अपयश याच्याविषयी त्यांनी म्हटलेलं आहे ते असं की आपण सामान्य ज्या व्यक्ती असतो त्यांची कुवत, त्यांची बुद्धी मर्यादित असते आणि त्याला ईश्वराचं जे सगळं नियोजन आहे किंवा ईश्वराच्या त्या योजनेपाठीमागचा जो विचार आहे तो कळत नाही. आणि म्हणून ईश्वराने कायम विजयीत झालं पाहिजे अशी आपण एक काहीशी बाळगोद अपेक्षा ईश्वराकडून करतो असं ते म्हणतात. बघा काय म्हणतात बघा. मूळ वचन वाचूया आपण. व्हाय शुड द डिव्हाइन बी टाईड डाऊन टू सक्सीड इन ऑल हिज ऑपरेशन्स. त्याला प्रत्येक त्याच्या योजनांमध्ये यशच आलं पाहिजे ही अपेक्षा का? व्हॉट इफ फेल्युअर suits him better and serves better the ultimate purpose. म्हणजे त्याला त्याचा जो अंतिम हेतू आहे तो साध्य करण्यासाठी जर नजीकच्या काळातलं अपयश स्वीकारावं लागलं पण त्यांनी त्या अपयशामुळे जर त्याचा अंतिम हेतू जर साध्य होणार असेल तर त्याला काय हरकत आहे?
व्हॉट रिजिड प्रिमिटिव्ह नोशन्स आर दीज अबाउट द डिव्हाइन. आणि ह्या सगळ्या ज्या कल्पना आहेत की ईश्वर आहे म्हटल्यावर तो प्रत्येक वेळेला यशस्वीच झाल्या पाहिजेत, या सगळ्या कल्पना किती बाळबोध आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे श्री अरविंद हे जे कार्य करू पाहतायत ते आपल्या सीमित दृष्टीला त्यांना यश मिळालं का अपयश मिळालं या सगळ्या कल्पना खूपच बाळबोध आहेत असं एक प्रकारे त्यातनं ध्वनित होत आहे. आणि आपण मागे हेही पाहिलं की श्री अरविंदांचा हा निर्धार आहे की जेव्हा ते अतिमानस चेतना उतरवण्यासंबंधी वगैरे जेव्हा सांगत असत तेव्हा कदाचित, कारण ह्या विधानातून तसा संकेत मिळतो, तेव्हा कदाचित लोकांनी हेही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांच्या समोर की श्रीकृष्णाला नसतं का मग हे करता आलं, तुम्ही करायची काय आवश्यकता आहे, आणि मग श्रीकृष्ण जे करत नाही ते तुम्ही कशाला करताय, म्हणजे तुम्ही श्रीकृष्णापेक्षा श्रेष्ठ झालात का. अगदी अशा तऱ्हेचे प्रश्न सुद्धा साधक मंडळी त्यांना बिनदिक्कत विचारत असत. म्हणून हा जो मोकळेपणा आहे ना नात्यामधला, तो मोकळेपणा महत्वाचा. श्री अरविंदांनी म्हणून त्याला उत्तर असं दिलेलं आहे, इट इज अ क्वेश्चन बिटवीन द डिव्हाइन अँड मायसेल्फ. हा माझ्यामधला आणि ईश्वरामधला प्रश्न आहे. वेदर इट इज द डिव्हाइन विल ऑर नॉट, म्हणजे मी हे जे कार्य करतो आहे ते पूर्णत्वाला नेणं ही ईश्वरी इच्छा आहे की नाही हे महत्वाचं आहे. वेदर आय एम सेंट टू ब्रिंग दॅट डाऊन, म्हणजे ते अवतरण घडावं म्हणून त्याच्यासाठी मी निमित्त मात्र ठरणार की नाही ही ईश्वरी योजना आहे की नाही ते महत्वाचं आहे. ऑर ओपन द वे टू इट्स डिसेंट, किंवा त्या अवतरणासाठी मी साधनभूत बनणार का हे महत्वाचं आहे. ऑर ॲटलिस्ट मेक इट मोर पॉसिबल ऑर नॉट, किंवा अगदीच काही शक्य होणार नसेल तरी थोडंफार तरी त्यातून एक पाऊल पुढे पडणार आहे की नाही, आणि तशी ईश्वरी योजना आहे का हेच माझ्यासाठी सर्वाधिक महत्वाचं आहे. लेट ऑल मेन जीर ॲट मी इफ दे विल, लोकांनी त्यांना वाटेल तितका माझा उपहास करू देत, मला अपयश आलं म्हणू देत, निंदा करू देत, त्यांनी मला काहीही फरक पडणार नाही असं त्यांचं विधान आहे. ऑर ऑल हेल फॉल अपॉन मी इफ इट विल फॉर माय प्रिझम्पशन्स, आय गो ऑन टिल आय कॉन्कर ऑर पेरिश. म्हणजे यामध्ये मला एकतर विजय मिळेल किंवा मी नष्ट होईन ते प्रयत्न करता करता, या दोन्हीपैकीच एक काहीतरी घडेल. ठीक आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की हे प्रयत्न करता करता आवश्यकता म्हणून त्यांनी सूक्ष्म देहांतर केलेलं आहे. त्यामुळे हे त्यांचं अपयश आहे असं आपल्याला अजिबातच म्हणता येणार नाही. आणि मदननी तर आपल्याला ग्वाहीच दिलेली आहे की ही ईश्वरी योजनाच आहे ज्याची परिपूर्ती करण्यासाठी मदर आणि श्री अरविंद यांचा अवतार आहे. त्यामुळे ते कार्य सिद्धीला जाणारच याच्याविषयी ठाम विश्वास बाळगा हे मदननी सांगितलेलं आहे. आणखीन एक प्रश्न असा उपस्थित केला जातो तो म्हणजे की मदर श्री अरविंद हे अवतार द्वय आहे असं म्हटलं जातं आणि ते सत्यही आहे. तर असं असताना ते दोघं मिळून जे कार्य करत होते त्या कार्यामध्ये मधल्याच एका टप्प्यावरती श्री अरविंदांनी देहत्याग केल्यामुळे एकट्या मदरलाच ही सगळी जबाबदारी पेलायला लागली. तर असं त्यांनी का केलं असेल हाही प्रश्न उपस्थित केला जातो. तर इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की दृश्य स्वरूपात मदर एकाकी रीतीने हे कार्य करताय असं दिसतं, कारण आपली दृष्टी तेवढीच आहे. आपल्याला जे प्रत्यक्ष दृश्य स्वरूपात दिसतं तेवढंच खरं वाटतं, किंबहुना त्याच्या पलीकडे काही असू शकतं यावर आपला विश्वासच नसतो किंवा आपल्याला ते माहितीही नसतं. आणि म्हणून हे असे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. मदरनी स्वतः त्याचा खुलासा केलेला आहे. त्या काय म्हणतायत बघा की जेव्हा श्री अरविंदांनी देहत्याग केला तेव्हा त्यांच्या शरीरातला
त्यांनी जे सगळं अतिमानसाची चेतना, त्याचा प्रकाश जो सगळा स्वतःमध्ये संचयित करून ठेवलेला होता, तो सगळा प्रकाश, ती सगळी शक्ती जी कार्य करण्यासाठी मदरला पुढे आवश्यक असणार होती, ती सगळी शक्ती श्री अरविंदांनी अगदी पद्धतशीरपणाने मदरमध्ये संक्रमित केली होती. त्यामुळे मदर या एकट्या नव्हत्या, तर श्री अरविंदांमधला एक महत्वाचा भाग त्यांच्यामध्ये संक्रमित झालेला होता. म्हणजे श्री अरविंद स्वतः मदरमध्ये अंशरूपाने का होईना उपस्थित होते आणि ते दोघंही मिळून, आणि म्हणून त्यांचा एकत्रित उल्लेख मदर श्री अरविंदो असा केला जातो. मदर श्री अरविंदो असे दोघंही एकत्वाने ते कार्य पुढे नेत होते. ठीक आहे, हा एक भाग ज्याला मदरनी माइंड ऑफ लाईट म्हणजे ज्योतिर्मय मन असं म्हटलेलं आहे. आणि ते कार्यासाठी आवश्यक होतं, तेव्हा श्री अरविंदांनी ते संक्रमित केलेलं होतं. आणि दुसरा एक महत्वाचा भाग आपल्याला लक्षात येतो तो असा की वेळोवेळी जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा मदर स्वतःच्या योग साधनेच्या आधारे सूक्ष्म भौतिक जगतामध्ये जाऊन, की जिथे श्री अरविंदांचं वास्तव्य आहे तिथे जाऊन श्री अरविंदांचं मार्गदर्शन त्या घेऊ शकत असत, तिथे जाऊन विचार विनिमय सल्लामसलत त्या करत असत, आणि मग इथे येऊन परत ते कार्य प्रत्यक्षात आणण्याचं कार्य करत असत. तेव्हा त्या एकाकी रीतीने हे सगळं कार्य करत होत्या असं म्हणणं काहीसं बरोबर ठरणार नाही, हे इथे आपल्या लक्षात येतं. आणखीन एक गोष्ट अशी घडलेली आहे की ज्यामुळे आपल्याला हे लक्षात येतं की श्री अरविंदांनी मदरवर हे एकटीवर कार्य सोपवलं असं नाही. मदर स्वतः त्याविषयी एका निमित्ताने तो खुलासा करतायत. कोणता आहे तो प्रसंग? तर 1962 साली मदरचं नॉमिनेशन, नामनिर्देशन नोबेल पारितोषिकासाठी करायचं असं चाललेलं होतं, आणि त्या सगळ्या निमित्ताने मदरला कोणी संदेश मागितलेला होता. तेव्हा मदरनी काय सांगितलेलं होतं विचारात घेण्यासारखं आहे बघा. त्यांनी असं म्हटलेलं आहे, श्री अरविंदांनी जो संकल्प केला होता तो संकल्प मी फक्त प्रत्यक्षात उतरवत आहे. त्यांच्या कार्याची मी केवळ पुरस्कर्ती आणि वारसदार आहे. हे सारे कार्य करणारी व्यक्ती मी नसून ते कार्य करणारे खुद्द श्री अरविंद होते. म्हणजे ज्या कार्यासाठी ही मंडळी नोबेल पारितोषिकासाठी म्हणून मदरचा विचार करत होती, त्या मंडळींना मदर काय सांगतात की मी केवळ श्री अरविंदांचा संकल्प पूर्ण करते आहे असं प्रत्यक्षात दिसत असलं तरी ते कार्य करणारी व्यक्ती मी नसून स्वतः श्री अरविंद ते कार्य करत आहेत. आणि मदरनी वेळोवेळी साधक वर्गाबरोबर केलेल्या संवादांमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की तुमच्या बाबतीत अमुक एक गोष्ट मी केली, म्हणजे उदाहरणार्थ आजारामधनं तुम्हाला बरं केलं असं तुम्हाला दिसतं आहे, पण ते करणारी मी नव्हते, ते कार्य श्री अरविंदांनी केलेलं आहे असं मदर तिथे स्पष्टीकरण करत आहेत. त्यामुळे त्या एकट्या इथे कार्य करतायत ही जी काही समजूत आहे ती समजूत तितकीशी बरोबर नाही, हे आता या निमित्ताने आपल्या लक्षात आलं असेल. पुढचा आणखीन एक प्रश्न असा उपस्थित केला जातो की श्री अरविंद ज्या अतिमानसिक चेतनेवर कार्य करत होते त्याच्यामध्ये त्या कार्याचा एक भाग म्हणजे अमर्त्यता हा सुद्धा होता, आणि मग स्वतः श्री अरविंदांनाच देहत्याग करावा लागला, याची संगती कशी लावायची हाही प्रश्न उपस्थित केला जातो. तर आता एवढ्या सगळ्या विवेचनानंतर आपल्या लक्षात येतंय की श्री अरविंदांचा हा देहत्याग म्हणजे रूढ अर्थाने ज्याला मृत्यू असं म्हटलं जातं,
तो तशा अर्थाचा तो मृत्यू नाही, तर ते सूक्ष्म देहांतर आहे. म्हणजे सूक्ष्म देहामध्ये स्वतःचं त्यांनी रूपांतर केलेलं आहे. आणि आपण मगाशी विचार केला त्याप्रमाणे सूक्ष्म भौतिक जगत याचा स्थायी भावच मुळी अमर्त्यता हा आहे. आणि त्याचमुळे त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे सूक्ष्म भौतिकामध्ये गेलेली जी व्यक्ती आहे, तिथे राहून जी व्यक्ती स्वतःच्या सूक्ष्म शरीरानिशी कार्यरत आहे, ती व्यक्ती तिचं ते कार्य पूर्ण होईपर्यंत अगदी अनंत काळपर्यंत अमर्त्य अशी राहू शकते, हे लक्षात येतं. आणि म्हणूनच हा निर्णय घेण्याचं कारणही अनेक कारणांपैकीचं हे एक कारण श्री अरविंदांचं असेल असं आपल्या लक्षात येतं. तेव्हा ते मृत्यूच्या अधीन व्हायला नाही लागलं त्यांना. म्हणजे सामान्य माणूस जसा असहाय्य असतो, मृत्यू आल्यानंतर त्या मृत्यूपुढे त्या माणसाचं काहीच चालत नाही. कितीही त्याची इच्छा असो, कितीही तो वीर योद्धा असो, सेनापती असो, नाहीतर अजून कोणीतरी महान व्यक्ती असो, पण मृत्यूपुढे सगळेजण असहाय्य ठरतात, तशी श्री अरविंदांची स्थिती नव्हती. त्यांनी तो संकल्पपूर्वक घेतलेला निर्णय होता, त्यामुळे ते मृत्यूच्या अधीन झाले असं आपल्याला कदापिही म्हणता येणार नाही. आणि तसं जर ते असतं तर मृत्यूच्या प्रांतामध्ये जाऊन मृत्यूचा जो सगळा कार्यभाग आहे, त्या कार्यभागामध्ये ते हस्तक्षेप करू शकले असते का? काय म्हणते थोडं समजावून घेऊया. म्हणजे श्री अरविंदांनी मदरला जे सांगितलेलं होतं स्वतःचा देहत्याग केल्यानंतर, ते इथे विचारात घेणं महत्वाचं आहे. आश्रमात राहणारी एक साधिका, ती मरण पावल्यानंतर मदरला जे दिसलं की श्री अरविंदांचं जे प्रतीक आहे, ते प्रतीक तिच्या कपाळावर अगदी सुवर्ण रंगामध्ये असं कोरल्यासारखं दिसलं. आणि त्याचं स्पष्टीकरण मागताना जेव्हा मदर आणि श्री अरविंद यांच्यात संवाद झालेले आहेत, तेव्हा श्री अरविंदांनी मदरला सांगितलेलं होतं की इथून पुढे या आश्रमामध्ये जी व्यक्ती निधन पावेल, त्या व्यक्तीला मरणोत्तर जीवनामध्ये माझं संरक्षण लाभेल. हे जे आहे ते आता मृत्यूनंतरचा सगळा प्रवास आपल्याला माहिती आहे, तेव्हा याचा जरा थोडा आपण तपशिलात विचार केलेला आहे. आवश्यकतेनुसार तुम्ही तिथे जाऊन तो सगळा भाग पुन्हा पाहायला हरकत नाही. परंतु मृत्यूच्या प्रांतामध्ये जाऊन तिथे आश्रमात निधन पावलेल्या व्यक्तीला संरक्षण पुरवणं, हे करणं म्हणजे मृत्यूच्या प्रांतात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यासारखं आहे. पण ते कोणाला शक्य होईल? ते सामान्य व्यक्तीला शक्य होईल का? मृत्यूपेक्षा काकणभर सरस असल्याशिवाय, म्हणजे मृत्यूच्या सामर्थ्यापेक्षा अधिक सामर्थ्य व्यक्तीच्या अंगी असल्याशिवाय व्यक्ती हे करू शकेल का? अर्थातच नाही. त्यामुळे इथे लक्षात येतं की श्री अरविंद जेव्हा असं म्हणतायत की त्या व्यक्तीला माझं संरक्षण लाभेल, याचाच अर्थ असा की मृत्यूवर त्यांनी विजय संपादन केलेला आहे. आणि मृत्यूशी निगडीतच जो भाग आहे तोही आता आपल्या सगळ्यांना अगदी स्पष्ट आहे, वेल डॉक्युमेंटेड तो भाग आहे. तो म्हणजे 111 तासपर्यंत त्यांचा देह विघटन न होता तसाच सतेज स्वरूपामध्ये शिल्लक राहिलेला होता. या सगळ्या गोष्टी कुठेतरी मृत्यूवर जो विजय संपादन केलेला होता त्याच्या निदर्शक खुणा आहेत असं आपल्याला म्हणता येतं. त्यामुळे हे सगळे जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मदर आणि श्री अरविंद यांनी वेळोवेळी जे काही सांगितलेलं आहे त्याच्या आधारे
समजून घेण्याचा आपण हा प्रयत्न केला, तेव्हा आता आपल्या मनामध्ये श्री अरविंदांच्या सूक्ष्म देहांतराविषयी काहीही शंका शिल्लक नसतील असा विश्वास मला इथे व्यक्त करावासा वाटतो. आणि इथे एक गोष्ट आपल्या विचारासाठी, सगळ्यांच्या विचारासाठी मांडावीशी वाटते, ती अशी की हे सगळं जे कार्य मदर श्री अरविंद करू पाहत आहेत, पृथ्वी चेतनेचं रूपांतरण झाल्याशिवाय ते पृथ्वीचं वातावरण सोडून जाणार नाहीत असं जेव्हा म्हणता आहेत, तेव्हा मदर श्री अरविंद त्यांचं कार्य तर करतातच आहेत, पण त्याचबरोबर काही एक जबाबदारी आपल्या खांद्यांवर पण आहे, हे इथे नकळतपणाने आपल्या लक्षात येतं. हे जे रूपांतरणाचं कार्य आहे ते किमान काही व्यक्तींनी तरी आपल्या खांद्यावर पेलण्याची आवश्यकता आहे, कारण फक्त वरून ईश्वरी प्रतिसाद किंवा ईश्वरी दबाव या कार्यासाठी असता उपयोगी नाही. हे कार्य पूर्णत्वाला जायचं असेल तर खालून म्हणजे पृथ्वी चेतनेकडून, म्हणजेच तिचा जो सर्वात प्रगत असा जीव आहे तो म्हणजे माणूस, त्या माणसाकडनं, पृथ्वी चेतनेच्याकडनं काही एक अभिप्सा वर उठण्याची आवश्यकता आहे. आणि ह्या दोन्हींच्या संगमामधनं म्हणजे पृथ्वी चेतनेकडून वर उदित होणारी अभिप्सा आणि वरून ईश्वराचा आशीर्वाद, या दोन्हींच्या संयोगामधनं मग पृथ्वीवर दिव्य जीवन अस्तित्वात यायचं आहे. तेव्हा ही पृथ्वी चेतनेची अभिप्सा तुमच्या माझ्या माध्यमातून उदित व्हायची आहे. तेव्हा ही आपली जबाबदारी आपण ओळखण्याची आवश्यकता आहे. हे या निमित्ताने मला इथे अगदी विनम्रपणाने जाता जाता नमूद करावंसं वाटतं. आणि मग या सगळ्यासाठी क्षमता आपल्यामध्ये येणं हे काही आपल्या हातातली गोष्ट नाहीये, कारण हे कार्य अतिप्रचंड आहे, अति विशाल असं ते कार्य आहे, अति भव्य अति दिव्य असं ते कार्य आहे. ते तुमच्या माझ्या तोकड्या क्षमतेने होणारं कार्य नाहीये. म्हणून आपल्याला तिथे आवश्यक आहेत मदर आणि श्री अरविंद यांचे आशीर्वाद. तेव्हा मदरची जी एक प्रार्थना आहे ती प्रार्थना आपण इथे विचारात घेऊया आणि आजच्या या अभ्यासाचा समारोप करूया. हे ईश्वरा, रूपांतरणाचे तुझे कार्य पूर्णत्वास न्यावे म्हणूनच आम्ही या पृथ्वीवर आहोत. बघा, आपल्या जीवनाला एक वेगळाच अर्थ या साध्या एका वाक्यामधनं प्राप्त होऊ शकतो. रूपांतरणाचे तुझे कार्य पूर्णत्वास न्यावे म्हणूनच आम्ही या पृथ्वीवर आहोत. तोच आमचा एकमात्र संकल्प आहे. म्हणजे या पृथ्वीला दिव्य जीवनामध्ये रूपांतरित करणं हाच आमचा एकमात्र संकल्प आहे. आमची मने केवळ त्यानेच व्याप्त आहेत. तोच आमचा एकमेव उद्यम व्हावा आणि आमच्या सर्व कृती या एकमेवाद्वितीय अशा ध्येयाला सहाय्य करणारा ठराव्यात असे वरदान दे. अशी प्रार्थना मदरनी केलेली आहे. त्या प्रार्थनेमध्ये आपणही त्यांच्याबरोबर सहभागी होऊया आणि ते वरदान त्यांनी आपल्याला द्यावं अशी प्रार्थना आपण त्यांच्या चरणी करूया. आज या मालिकेचा आपण समारोप करत आहोत. धन्यवाद. ओम नमो भगवते श्री अरविंदाय. ओम नमो भगवते
श्री